प्रत्येक बिझनेसमॅनच्या डोक्यात एकच टेन्शन असतं, ते म्हणजे कॅश फ्लो. आज अकाउंटमध्ये पैसे आहेत, पण पुढच्या आठवड्याचं काय, पुढच्या महिन्याचं काय? ही जी अनिश्चितता आहे ना, ती मोठे निर्णय घ्यायला अडवते. पण जरा विचार करा, जर आपल्या व्यवसायाचं आर्थिक भविष्य अगदी आरशासारखं स्पष्ट दिसू लागलं तर? चला, आज आपण हेच रहस्य उलगडूया. अच्छा, मग सगळ्यात मोठा प्रश्न की बिझनेस का फेल होतात? आपलं सगळं लक्ष सेल्स, प्रॉडक्ट किंवा मार्केटिंगवर असतं. पण खरं कारण अनेकदा आपल्या डोळ्यांसमोरच असतं, पण ते आपल्याला दिसत नाही. आणि ते कारण आहे अचानक आलेलं कॅश फ्लोचं संकट. हो, हे खरं आहे. विक्री भरपूर दिसते, पण ऐनवेळी हातात पैसेच नसतात. हेच सर्वात मोठं आव्हान आहे. आणि याच संकटातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. तर मग अडचण नेमकी कुठं होते? याला आपण कॅश फ्लो ब्लाइंड स्पॉट असं म्हणू शकतो. म्हणजे काय? तर आपण फक्त मागच्या आरशात बघून गाडी चालवतोय. आपण कुठून आलो हे दिसतंय, पण पुढे काय आहे ते नाही. आणि इथेच तर सगळा घोळ आहे. आपल्या बहुतेक सिस्टीम्स फक्त एकच गोष्ट सांगतात, पैसे कुठे खर्च झाले, म्हणजे फक्त भूतकाळ. पण पुढे काय होणार याचा त्या काहीही अंदाज देत नाहीत. आणि नेमकं ह्याच अंधारामुळे अचानक संकट उभी राहतात. मग यावर उपाय काय? आपल्याला फक्त मागचा रस्ता दाखवणारा आरसा नाही, तर पुढचा संपूर्ण मार्ग दाखवणारा एक फायनान्शियल GPS हवाय. आणि इथेच BRS डॅशबोर्ड येतो, जो खरा गेम चेंजर आहे. कारण तो आपल्याला संपूर्ण चित्र दाखवतो. फरक अगदी डोळ्यांसमोर आहे. डावीकडे बघा, पारंपरिक पद्धत फक्त ॲक्च्युअल व्यवहार दाखवते, म्हणजे जे घडून गेलंय. पण उजवीकडे BRS व्ह्यू ॲक्च्युअल सोबत ॲक्रुअल पण दाखवतो, म्हणजेच भविष्याचा वेध घेतो. यात भविष्यात येणारे आणि जाणारे पैसेही स्पष्ट दिसतात. बरं, मग हे ॲक्रुअल कॅश फ्लो फोरकास्टिंग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी पद्धत आहे जी फक्त झालेल्या व्यवहारांवर अवलंबून नाही, तर भविष्यातल्या इनव्हॉइस आणि बिलांच्या तारखांवर आधारित आहे. यामुळे आपल्याला भविष्यात पैशांची स्थिती कशी असेल याचा एकदम अचूक अंदाज येतो. चला, आता या डॅशबोर्डच्या आत जाऊया. याला आपण आपलं फायनान्शियल कमांड सेंटर म्हणू शकतो. ही एक अशी जागा आहे जिथे आपल्या बिझनेसच्या आर्थिक आरोग्याबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी एका नजरेत मिळते. तर ही आहे BRS कॅश इंटेलिजन्स सिस्टम. आपण थेट सिस्टममध्येच बघतोय. डाव्या बाजूला एक पटकन बघता येणारा सारांश आहे आणि उजव्या बाजूला महिन्याचा पूर्ण डिटेल्ड चार्ट आहे. आता फक्त डाव्या बाजूच्या पॅनलवर फोकस करूया. हे आपल्या आर्थिक स्थितीचं एक झटपट चित्र देतं. इथे ओपनिंग बॅलन्स आहे, डेटर्स म्हणजे आपल्याला लोकांकडून किती पैसे येणं बाकी आहे, आणि क्रेडिटर्स म्हणजे आपल्याला लोकांना किती पैसे द्यायचे आहेत, हे सगळं स्पष्ट दिसतं. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात पॉवरफुल भाग तो म्हणजे बॅलन्स. ही फक्त आजची शिल्लक नाहीये, हा आहे आपला कॅश स्ट्रेंथ इंडिकेटर. याचं कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे. आजचे पैसे प्लस भविष्यात येणारे पैसे मायनस भविष्यात जाणारे पैसे. हा आकडा जर हिरवा असेल तर समजा गाडी रुळावर आहे, पण जर तो लाल दिसला तर समजायचं की पुढे धोका आहे, आणि हे आपल्याला आधीच कळतं. आता वळूया उजवीकडच्या चार्टकडे. हे रंग समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. निळा रंग म्हणजे प्रत्यक्ष मिळालेले पैसे, नारंगी म्हणजे प्रत्यक्ष दिलेले पैसे, आणि सगळ्यात महत्त्वाचं टील रंग म्हणजे भविष्यात येणारे अपेक्षित पैसे, आणि लाल रंग म्हणजे भविष्यात द्यावे लागणारे अपेक्षित पैसे. एका नजरेत भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही स्पष्ट. नुसता डेटा बघून उपयोग नाही का? त्या डेटाच्या आधारावर योग्य निर्णय घेता आले पाहिजेत. चला, आता बघूया की ही माहिती आपल्याला निर्णय घ्यायला कशी मदत करते. हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहू. समजा डॅशबोर्डनी इशारा दिला की पुढच्या महिन्यात पैशांची चणचण भासणार आहे. आता काय? आता आपण शांतपणे आपल्या ग्राहकांना पेमेंटसाठी फॉलोअप करू शकतो किंवा आपल्या सप्लायरशी बोलून पेमेंटची तारीख थोडी पुढे ढकलू शकतो. म्हणजे संकट आपल्यावर हावी होत नाही, उलट आपण संकटावर कंट्रोल मिळवतो. चला तर मग या सगळ्याचा थोडक्यात आढावा घेऊया. BRS डॅशबोर्ड वापरण्याचा नेमका फायदा काय आहे? हे फक्त एक रिपोर्टिंग टूल नाहीये, त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. तर मग शेवटचा फायदा काय? एक तर निर्णय घेताना एक वेगळाच आत्मविश्वास येतो. भविष्याबद्दल स्पष्टता मिळते, पैशांच्या येण्या-जाण्यावर पूर्ण नियंत्रण मिळतं, आणि संकट येण्याआधीच त्याची सूचना मिळते. आणि हे सगळं मिळतं कोणतंही मॅन्युअल काम न करता. आणि शेवटच्या एका वाक्यात सांगायचं झालं तर हे फक्त एक डॅशबोर्ड नाही, ही एक भविष्यवेधी कॅश इंटेलिजन्स सिस्टम आहे.
हे एक असं साधन आहे जे आपल्याला केवळ माहिती देत नाही तर आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवतं. आता प्रश्न हाच आहे की आपण अजूनही फक्त मागच्या आरशात बघतच गाडी चालवत राहणार का?